हॉर्मुझ सामुद्रधुनीतून भारताकडे येणाऱ्या थाई जहाजावर हल्ला, युद्धात व्यापारी जहाजांना लक्ष्य केल्याची भारताची नाराजी, तर भारतातील कांडला बंदराकडे येत होतं मयुरी नारी नावाचं जहाज. हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याचा पहिला व्हिडिओ समोर. इराणचे आतापर्यंत 14 तेल टँकर्सवर हल्ले. हल्ल्याच्या भीतीने अनेक जहाजं समुद्रामध्ये उभी. इराणच्या चाबहार बंदरावर अमेरिका इस्रायलचा क्षेपणास्त्र हल्ला. चाबहार बंदरावर 3 क्षेपणास्त्र डागली. हल्ल्यात इराणच्या इमाम अली नौदल तळाला केलं लक्ष्य. इराणला एका तासात पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकतो डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा. इराणचं नौदल आणि हवाई दल नष्ट झाल्याचा सुद्धा ट्रम्प यांचा दावा. इराणकडून थेट ऑइल वॉरची धमकी. अमेरिका इस्रायल किंवा त्यांच्या मित्र राष्ट्रांच्या फायद्यासाठी हॉर्मुझमधून तेलाचा 1 लिटरही जाऊ देणार नसल्याचा इशारा. आर्थिक आणि बँकिंग हितसंबंधांवरही हल्ले करण्याचा इशारा. इराणची राजधानी तेहरानवर इस्रायलचे हवाई हल्ले. शहरातील अनेक भागांवर शक्तिशाली स्फोटकं टाकल्यामुळे मोठं नुकसान. रात्रभर लढाऊ विमानांच्या घिरट्या. ओमानमधील सलालाह बंदरातील तेल साठ्यांवर ड्रोन हल्ला. हल्ल्यामुळे भीषण स्फोट. तेल साठ्यांवर एकामागून एक मोठे स्फोट झाल्यानं हवेत धुराचे लोट. इराण इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धामध्ये आणखी 2 भारतीयांचा मृत्यू. एक जण बेपत्ता असल्याची परराष्ट्र मंत्रालयाची माहिती. जहाजांवरील हल्ल्यामध्ये मृत्यू झाले. इराणमधील मुलींच्या शाळेवरील हल्ल्याला अमेरिका जबाबदार. अमेरिकेच्या लष्करी तपासाचा प्राथमिक अहवाल. जुनी माहिती वापरल्यानं तांत्रिक गोंधळ उडाल्याचं अहवालात नमूद. लेबनॉनमध्ये सुरू असलेल्या तीव्र संघर्षातील मृतांचा आकडा वाढला. आतापर्यंत किमान 570 जणांचा मृत्यू. 1444 जण जखमी झाल्याची माहिती. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न. हल्ल्यातून फारुख अब्दुल्ला थोडक्यात बचावले. उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी जखमी. भाजपचे आमदार आणि मंत्र्यांच्या विधिमंडळामधल्या गैरहजेरीवरून रवींद्र चव्हाण आक्रमक. विरोधकांना हलक्यात घेऊन हवेत राहू नका. यापुढे गैरहजर राहताना द्यावं लागणार लेखी कारण. चव्हाणांनी टोचले कान. एसटीमध्ये लवकरच चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांची मेगा भरती. एसटीमधील 17,742 रिक्त पदं भरण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव. वित्त विभागाची मंजुरी मिळताच भरती प्रक्रिया. कडक उन्हानंतर राज्यावर अवकाळी पावसाचं सावट. पुढचे 3 दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पावसाचा अंदाज. कोकण वगळता राज्यामध्ये सर्वदूर पावसाची शक्यता. क्रिकेटपटू हार्दिक पांड्या विरोधात पुणे आणि नालासोपाऱ्यामध्ये तक्रार दाखल. तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप. T20 विश्वचषक जिंकल्यानंतर जल्लोष करताना ध्वजाचा अपमान केल्याची तक्रार. ठाण्यामधील मुंब्र्याच्या MM व्हॅली इथं 2 गटांमध्ये तुफान राडा. तरुणावर धारधार शस्त्रानं हल्ला. राड्यानंतर झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. लग्नाला नकार दिल्याच्या कारणावरून विद्यार्थिनीवर कोयत्यानं हल्ला. पुण्याच्या जुन्नरमधील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहासमोरील घटना. विद्यार्थिनी गंभीर जखमी. आरोपी फरार. आणि IPLच्या 2026च्या हंगामातील पहिल्या 20 सामन्यांचं वेळापत्रक आज जाहीर होणार. 28 मार्चपासून रंगणार IPLचा थरार.